नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा ताईंनो, अंगणवाडी सेविका असू द्या किंवा अंगणवाडी मदतनीस असू द्या, जर तुम्ही तो सोशल मीडियाचा जर वापर करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे। सोशल मीडियाच्या वापराबाबत काही मार्गदर्शक सूचना या आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून महत्त्वपूर्ण या सूचना आल्या आहेत। ज्या सूचनांचं पालन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींनीही काटेकोरपणे करायचे आहेत, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासमोर आले। त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात, पोषण ट्रॅकर संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, काय आहे ती माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे महत्त्वाचं लेटर आलेलं आहे। 19 ऑगस्ट 2026 रोजी आलेलं आहे। प्रतिबघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व यांच्याकडून, म्हणजे ग्रामीणमधील ताई असू द्या किंवा शहरीमधील असू द्या, सर्वांसाठी हे लेटर समानच असणार आहे। विषय बघा याचा काय आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता समाज माध्यमांच्या म्हणजे सोशल मीडियाच्या वापराबाबत काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत। काय आता सध्या सोशल मीडियावर काही यूट्यूबर असतील, इन्स्टा असतील, फेसबुक आहे, भरपूर सारे सोशल मीडिया आहेत, त्याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्याच्या संदर्भातच महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। बघा ताईंनो, काय म्हटलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घ्या। तर बघा, सध्याच्या डिजिटल युगात समाज माध्यमांचा वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करता येतो, परंतु या समाज माध्यमांचा गैरवापर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने शासकीय सेवेमध्ये समाज माध्यमांचा अनुचित वापर होऊ नये याकरिता सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 28/7/2025 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांच्या वापराबाबत काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। तो देखील GR आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ताईंनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। येणारा पुढचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरती असणार आहे। 28/7/2025 रोजी जो काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातचा GR आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, सदर सूचना आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक 2 अन्वये आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आपणास कळवण्यात आले आहे। आता समाज माध्यमांचा वापर जसे की फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादींचा वापर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्याचे समाज माध्यमांच्या साईटवरील अपलोड करण्यात आलेल्या रील्स, फोटो यावरून दिसून येत आहे। समाज माध्यमांच्या वापराबाबतची पूर्ण माहिती नसल्याने बऱ्याच वेळा वैयक्तिक तक्रारी, निवेदने, प्रशासकीय बाबी इत्यादी समाज माध्यमांवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत प्रसारित होतात। याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी समाज माध्यमांचा कसा सकारात्मक पद्धतीने वापर करायचा आहे आणि सकारात्मक पद्धतीने वापर होण्याकरिता व्यवस्थित प्रदर्शन आणि प्रदर्शित माहितीचा वापर, योजनेशी सर्व संबंधित लाभार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडून त्यांचे वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्हावा याकरिता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी समाज माध्यम वापरताना खालील मार्गदर्शक सूचना या अंमलात आणायच्या आहेत। त्याच्यामधील महत्त्वाच्या सूचना बघा, 1 नंबरची सूचना बघा काय आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी, निवेदने, शासकीय बाबी लेखी स्वरूपात आपले वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीस्तव सादर कराव्या। म्हणजे आपली जर काही अडचण असेल, आपल्या काही वैयक्तिक तक्रारी असतील, निवेदन असतील तर ते आपल्या ऑफिसकडे अगोदर द्यायचे आहे। त्याच्यानंतर कार्यवाही जर झाली नाही तर त्याहून वरिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर बाब कार्यवाहीस्तव सादर करायचे आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा बाबी किंवा अशी प्रकरणे समाज माध्यमांवर प्रसारित करायची नाहीत। तर बघा, हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या ताईंनो। अंगणवाडी सेविका मदतनीसांची वैयक्तिक तक्रारी भरपूर असतात, आपल्या सर्वांच्या तक्रारी असतात, निवेदनं असतात, काही बाबी आपण प्रशासनाला लेखी स्वरूपात देखील देऊ शकतो, परंतु ही बाबी आपण प्रशासनामार्फत म्हणजे डायरेक्ट सोशल मीडियावर अपलोड न करता अगोदर आपल्या ऑफिसला त्याची माहिती द्यायची आहे, ऑफिसकडे लेखी तक्रार करायची आहे। जर तिथं व्यवस्थित कार्यवाही झाली तर चांगलीच गोष्ट आहे, जर झाली नाही तर त्याहून वरिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती बाब सादर करायची आहे अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। 2 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे आहार विषयक जसे की THR, आहारापासून विविध पौष्टिक पदार्थ बनवणे, नवीन पौष्टिक पाककृती तयार करणे, पूर्वशालेय शिक्षण, आधारशिला, मैत्री बाल मनाशी असे विविध उपक्रम देखील राबवले जातात।
त्याच्यामध्ये नवचेतना आरंभ या विषयाच्या विविध कार्यकृती तसेच योजनेशी संबंधित नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. या कल्पनांचा आविष्कार करण्यासाठी समाज प्रबोधनपर कविता, गायन, छोटे नाटक, लेखन किंवा छोटेसे नाटक घेऊन आपण ते प्रसारित करून समाज माध्यम हे प्रभावी साधन आहे, जेणेकरून ते जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. या पद्धतीने समाज माध्यमांचा वापर करायचा आहे. त्यामुळे या विषयावरील व्हिडिओ, छोटे रील्स, फोटो, लेखन, गायन, कविता, लघुनाट्य इत्यादी समाज माध्यमांवर नागरी प्रकल्पाच्या बाबतीत बालविकास प्रकल्प अधिकारी आणि ग्रामीण प्रकल्पाच्या बाबतीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या पूर्व मान्यतेनेच प्रसारित करायचं आहे. तर बघा ताईंनो, आपल्याला जे काही व्हिडिओ बनवायचा आहे, जी काही माहिती अपलोड करायची, आता मी देखील अंगणवाडी कर्मचारी आहे, मी कोणतीही माहिती अपलोड करण्या अगोदर आमच्या CDPO सरांची परवानगी घेते किंवा सुपरवायझर मॅडमने याची माहिती असते की मी कशावर माहिती बनवणार आहे. कारण की आपण शासकीय कर्मचारी आहोत, आपण मानधनी तत्त्वावर काम करत आहोत आणि आपण एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये काम करत आहोत. त्यामुळे ज्या काही आपल्या अडचणी आहेत, ज्या काही आपल्या समस्या आहेत, त्या आपण अगोदर आपल्या अधिकाऱ्यांजवळ मांडायच्या आहेत. त्यामुळे नक्कीच तिथं आपल्याला उत्तर भेटणार आहे. जर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं उत्तर जर समाधानकारक नाही भेटलं तर आपण वरिष्ठांकडे देखील जाऊ शकतो, असे तर 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट सोशल मीडियाचा वापर आपल्या तक्रारी किंवा निवेदने सादर करण्यासाठी करू नये, हाच या पत्राचा उद्देश आहे. आणि या पद्धतीने इथं माहिती सांगण्यात आलेलं आहे. एकदम सुटसुटीत भाषेत मी सर्व सेविकाताईंना, मदतनीसताईंना सांगितलं आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. वरील सर्व सूचना जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्याचप्रमाणे वरील सर्व सूचना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी त्यांचे अधीनस्थ सर्व मुख्य सेविका यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांनी याबाबतची अंमलबजावणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून काटेकोरपणे केली जाईल याची दक्षता घ्यायची. अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर जे आपले आयुक्त मॅडम आहेत माधवी सरदेशमुख यांच्याकडून आलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाचा ताईंनो हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये इन्स्टा आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, भरपूर अशा सोशल मीडिया आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही आपली वैयक्तिक तक्रारी आहेत किंवा ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या आपल्या अडचणी अगोदर आपल्या ऑफिसला सांगाव्या. डायरेक्ट सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करू नये असं निवेदन आणि अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही ताईंनी असं काम करू नये असं मला देखील वाटते. कारण की आपल्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही निवेदन आहेत, ज्या काही तक्रारी आहेत ते अगोदर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणं गरजेचं आहे. जर त्यांनी परवानगी दिली तरच सोशल मीडियावर अशा पद्धतीची पोस्ट टाकायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.